पट्टीचा दर ठरवणे म्हणजे टक्केवारीनुसार। अनुक्रमांक 3 योजनेचे देखभाल दुरुस्तीसाठी इतर संस्थेकडून मदत मिळवणे व त्याचा योग्य विनियोग करणे। क्रमांक 4 पाणी स्रोताचे श्रमदानाद्वारे नियमित स्वच्छता करणे व लोकांचा सहभाग वाढवणे, उदाहरण पाण्याची टाकी, स्वच्छतेचा स्रोतांचा परिसर। क्रमांक 5 नळ पाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चात बचत करणे, उदाहरण वीज बचत, सौर ऊर्जा वापर। क्रमांक 6 गावाला शुद्ध पाणी पुरवठा करून उत्पन्नाचा स्रोत वाढवणे, उदाहरण आरो प्लॅन, वॉटर एटीएम। क्रमांक 7